केवळ पोलीस सूत्रांच्या आधारे ईव्हीएम मोबाईलद्वारे हॅक होऊ शकतं ही बातमी देणं जे आहे ते बेजबाबदारपणाचं आहे। खरोखर ईव्हीएमच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोबाईल OTP अनलॉकिंगचा काही विषय आहे का याची खातरजमा करूनच ही बातमी द्यायला पाहिजे होती। दुसरीकडे एक लक्षात घ्या की OTPचा आणि मोबाईलचा संबंध ज्या ठिकाणी आहे त्या गोष्टीच फक्त याच्यामध्ये नीट तपासल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दलची सुद्धा प्रक्रिया म्हणजे मोबाईल कशासाठी लागतोय, OTP कशासाठी लागतोय तर तो ETPBS म्हणजे पोस्टल बॅलेटच्यासाठी। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या OTPच्या यंत्रणेद्वारे नेमकं काय झालेलं आहे। आधीच EVM बद्दल लोकांच्या मनामध्ये संशय असताना मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला आणि या निकालावरून गेल्या 10 दिवसांपासून ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये काल वर्तमानपत्रातल्या एका बातमीनं प्रचंड खळबळ उडवून दिली आणि केवळ देशातच नव्हे तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती या निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे। ईव्हीएमच्या शिवाय आता एनकोर ऑपरेटर, OTP, ETPBS या सगळ्या नवीन टर्म जे आहेत ते याच्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न जे आहेत ते लोकांच्या मनामध्ये गोंधळ उडवून देणारे आहेत। निवडणूक आयोगाचं आपलं एक स्वतःचं स्पष्टीकरण देखील आहे या सगळ्या प्रकरणावरती, पण तरी देखील ही सगळी प्रक्रिया ज्या पद्धतीनं झालेली आहे त्याच्यामुळं काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्यामुळंच हा सगळा प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा संशयास्पद बनलेला आहे। काय नेमकं घडलेलं आहे एकतर थोडीशी पार्श्वभूमी ही लक्षात घ्या की मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। 26 फेऱ्या होत्या एकूण मतमोजणीच्या, 25 फेऱ्या ज्या आहेत त्या EVMच्या होत्या आणि तोपर्यंत जेव्हा 25व्या फेरीचं मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा अमोल कीर्तिकर हे एका मताने पुढे होते। पण नंतर 26व्या फेरीमध्ये ज्याच्यामध्ये नंतर पोस्टल बॅलेटसुद्धा मोजलं गेलं त्या पोस्टल बॅलेटच्या आधारे रवींद्र वायकर हे 48 मतांनी पुढे गेले। पण त्याच्यातली एक आकडेवारी थोडीशी इंटरेस्टिंग आहे ती लक्षात घ्या। एकूण 3049 पोस्टल बॅलेट्स होते, त्यापैकी 110 पोस्टल बॅलेट हे अवैध ठरले। म्हणजे जितक्या मतांनी कीर्तिकरांचा पराभव झाला त्याच्यापेक्षा जास्त पोस्टल बॅलेट्स ही अवैध ठरली, 110 अवैध ठरली आणि 48 मतांनी वायकरांचा विजय झाला। त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेच्या बद्दल खूप प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं। रिकाउंटिंगची मागणी पण केली गेलेली होती कीर्तिकरांच्याकडून, पण ती निकाल जाहीर झाल्यानंतर केली जवळपास 7-8 मिनिटांनी आणि त्यामुळे ते आम्ही नियमानुसार करू शकत नाही हे सुद्धा निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे। आता ही झाली बॅकग्राऊंड। याच्यामध्ये 4 जूनला हे सगळं घडलं आणि काल जवळपास 10-15 दिवसानंतर एक बातमी आली मिड डे वर्तमानपत्रामध्ये आणि त्या बातमीचं टायटल होतं वायकर स्किन हॅड फोन दॅट अनलॉक्स EVM। म्हणजे वायकरांच्या नातेवाईकाकडं एक फोन होता ज्याच्यामुळं EVM अनलॉक होऊ शकतात। आता खरं तर हे अशा पद्धतीनं मोबाईल फोनद्वारे EVM अनलॉक होऊ शकतो हेच सगळ्यांसाठी नवीन आणि धक्कादायक होतं। वर्तमानपत्रानं हे टायटल कशाच्या आधारावरती वापरलं त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा मोबाईल फोन जो आहे तो अनलॉक करण्यासाठी वापरला जात होता EVM, पण त्याच्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव नाही आहे। निवडणूक आयोगानं नंतर जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे पण म्हटलं आहे की वनराई पोलीस स्टेशन की ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा तपास सुरू आहे त्या पोलीस स्टेशनमधलं कुणीही या संबंधित रिपोर्टरशी बोललेलं नाही आहे। त्यामुळं मी पण जेव्हा ही बातमी बघितली तेव्हा मी चक्रावून गेलो की अशा पद्धतीनं एखाद्या मोबाईल फोन किंवा एखाद्या OTPनं EVM अनलॉक होऊ शकतात, तर त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण नाही असं आहे। पण तरी देखील OTP कुठे वापरला जातो आणि मुळामध्ये मोबाईल फोन त्या मतमोजणी केंद्रामध्ये अलाउड होता की नाही याच्याबद्दल पण एक स्थिती लक्षात घ्या। ज्या व्यक्तीला ऑथोराइज्ड मोबाईल वापरण्याची परवानगी होती नियमानुसार त्या व्यक्तीचं नाव आहे दिनेश गुरव। हा होता एनकोर डिजिटल ऑपरेटर। म्हणजे एनकोर ऑपरेटर म्हणजे काय तर जी मतमोजणीची आकडेवारी येते ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती टाकण्यासाठी ज्या लोकांना नेमलेलं आहे त्यांना ते एनकोर ऑपरेटर असं म्हणतात आणि त्यांना तिथं मोबाईल वापरण्याची परवानगी होती। हाय, जरा रुकिए। क्या आपको पता है आपको BBC दुनिया क्यों देखना चाहिए? क्योंकि हम लाते हैं पूरी दुनिया की हर बड़ी खबर आपके फोन तक। ट्रम्प या बाइडेन ची परवानगी होती। फक्त नियम असा आहे की त्यांनी तो मोबाईल इतर कुणालाही द्यायचा नसतो। तो मोबाईल डेटा एंट्री झाल्यानंतर जे रिटर्निंग ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे तो सबमिट करायचा असतो। पण या दिनेश गुरवनं हे ते केलं नाही। त्यानं काय चूक केली तर त्यानं जो मंगेश पांडिलकर आहे, आता इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की हा मंगेश पांडिलकर रवींद्र वायकरांचा नातेवाईक आहे, त्यांचा मेहुणा आहे, त्याला हा मोबाईल जो आहे तो वापरायला दिला। नियमानुसार ऑथोराइज्ड पर्सन शिवाय कुणीही तिथं मोबाईल वापरू शकत नाही, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा नाही। ज्या व्यक्तींना मोबाईल वापरायची परवानगी असते त्यांची यादी आधी
एक सर्टिफाय होऊन जाते पोलिसांच्याकडनं, पोलिसांना पण दिली जाते ती, आणि त्याच्यानंतर तेवढ्या ठराविक व्यक्तींनाच तिथं मोबाईल अलाउड करता येतो. पण तरी देखील या प्रकरणामध्ये मंगेश पाडीलकरला तिथं आतमधून तो फोन करतोय अशा पद्धतीचं दृश्य जे आहे ते दिसलं. आणि एक लक्षात घ्या की हा सगळा प्रकार जो आहे, म्हणजे ही केस नेमकी कुणामुळे झालेली आहे, तर ती झालेली आहे सुरेंदर अरोरा आणि भारत खिमजी शहा या 2 उमेदवारांच्यामुळं, जे त्या मतदारसंघातले उमेदवार होते. सुरेंदर अरोरा हे भारतीय जनआधार पार्टीचे उमेदवार आहेत, भारत खिमजी शहा हे हिंदू समाज पार्टीचे. या दोघांनी ही कंप्लेंट केली आणि त्याच म्हणजे की मंगेश पांडिलकर यांना फोन कसा काय अलाउड केला तुम्ही वापरायला, त्याच्या आधारे ही केस जी आहे ती उभी राहिली. पण तरी देखील 10 दिवस या सगळ्या प्रकरणामध्ये FIR होत नव्हती. निवडणूक आयोग या सगळ्या प्रकरणामध्ये कंप्लेंट का करत नाहीये, हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न होता. 12 जूनचीच मिड डे वर्तमानपत्राची बातमी आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की निवडणूक अधिकारी जे आहेत, रिटर्निंग ऑफिसर जे आहेत निवडणूक या सगळ्या प्रक्रियेच्या, त्यांचं म्हणणं असं होतं की जर हवं असेल तर पोलिसांनी सुमोटो केस जी आहे ती दाखल करावी आणि या सगळ्या संदर्भातलं CCTV फुटेज द्यायला सुद्धा त्या टाळाटाळ करत होत्या. त्यामुळं ही केस नेमकी कोणामुळे झाली, तर तिथल्याच 2 इतर उमेदवारांच्यामुळे झाली आहे. आणि नंतर मग ही केस जी आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं पण कंप्लेंट दाखल केलेली आहे, पण ती खूप उशिरा, FIR सुद्धा खूप उशिरा दाखल झालेली आहे. तर अशा पद्धतीनं तो फोन दिनेश गोरवला केवळ जी माहिती आलेली आहे आकडेवारीची ती भरण्यासाठी उपलब्ध होता आणि त्याच्या मोबाईलवरती OTP येत होता. तो OTP कशासाठी वापरला जात होता, तर ती पोर्टल सिस्टीम जी आहे निवडणूक आयोगाचं पोर्टल, त्याच्यामध्ये डेटा भरण्यासाठी. त्यामुळं हे सगळे नवीनच प्रकार आपण ऐकले की OTP कशासाठी लागतो मतमोजणी केंद्रामध्ये, मोबाईल कशासाठी लागतो, एन्कोर ऑपरेटर म्हणजे काय, तर या त्या गोष्टी आहेत की ज्या त्या मतमोजणी केंद्रामध्ये त्यावेळी वापरल्या जात होत्या. आता जेव्हा ही बातमी छापून आली त्याच्यामध्ये पहिल्यांदाच असं म्हटलं गेलं की तो फोन जो आहे तो मोबाईलच्याद्वारे EVM अनलॉक करण्यासाठी वापरला गेला. पण तशा पद्धतीची सिस्टीम कुठली आहे का, याच्याबद्दल निवडणूक आयोगानं पूर्णपणे आरोप फेटाळलेले आहेत. काल वंदना सूर्यवंशी यांची एक पत्रकार परिषद झाली. खरं तर त्याच्याबद्दल सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की ज्या क्षणी निवडणुकीची प्रक्रिया संपते त्या क्षणी रिटर्निंग ऑफिसरचं महत्त्व, त्याचं पद जे आहे ते संपून जातं. याच्या संदर्भात जर काही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर ते मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्याच्या द्यायला पाहिजे होतं आणि त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. पण वंदना सूर्यवंशी यांनी ती पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की EVM जे आहे ते पूर्णपणे वेगळं युनिट असतं, स्वतंत्र युनिट असतं आणि ते अशा पद्धतीनं वायरलेस युनिट असल्यामुळे कुठल्याही मोबाईल फोननं ते जोडलेलं नसतं. ते अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर जो आहे तो होत नाही. पण एवढ्यावरतीच हे सगळं संशयाचं वादळ आहे ते थांबत नाही. याच्यानंतर आणखीन एक सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये मोबाईल फोन किंवा OTPचा वापर होतो, ती म्हणजे ETPBS. ह्या टर्म्स नीट लक्षात ठेवा, कारण याच्यामधूनच तुम्हाला काही प्रश्न निर्माण होतील. आता हे ETPBS काय आहे, तर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट सिस्टीम. आपल्याकडं पोस्टल बॅलेट सिस्टीम आधी कशी वर्क होती, तर ते पोस्टल मतपत्रिका ज्या आहेत त्या संबंधित लोकांना पाठवल्या जायच्या ज्यांना अशा मतदानाची मुभा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मतदान करून त्या पोस्टाद्वारे पुन्हा पाठवायच्या. पण हा जो वेळ, रिसोर्सेसची सगळी उपलब्धता योग्य पद्धतीने वापरण्यासाठी ही ETPBS यंत्रणा जी आहे ती 2016च्या पुडुचेरीच्या निवडणुकीपासून आपल्याकडे वापरायला सुरुवात झाली. 19ला पण त्याचा वापर झाला, 2024ला पण वापर झाला. दोस्तों 2000 की नोट बंद हो गई, इससे पहले 1000 की नोट बंद हो गई थी. आप कहोगे सर पता है ये आप क्यों बता रहे हो, जो भी चीज़ आउटडेटेड हो गई है ना वो बंद हो जाती है. ETPBS मध्ये काय होतं, तर तुम्हाला तुमचं मतपत्रिका ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड करून घेता येतात आणि त्याच्यासाठी हा OTP जो आहे तो आवश्यक असतो. त्या OTPच्याद्वारे ती मतपत्रिका तुम्ही डाउनलोड करून घेतल्यानंतर तुमचं मतदान तुम्ही करता. त्याच्यामध्ये एक बरीच प्रोसेस असते. संबंधित नोडल ऑफिसर्सला तुम्हाला ते कळवावं लागतं. तुमच्या युनिटचे काही अधिकारी जे असतात ते पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असतात आणि निवडणूक आयोगाचा दावा आहे की ही 2 लेयर्ड सिक्युरिटीची सगळी यंत्रणा आहे, त्याच्यामुळं याच्यात काही फ्रॉड होऊ शकत नाही. पण ETPBS मध्ये हा OTP जो आहे तो लागतो मतपत्रिका डाउनलोड करण्यासाठी आणि त्यानंतर त्या मतपत्रिका पुन्हा पोस्टल सगळ्या प्रक्रियेद्वारेच पाठवल्या जातात. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की या पोस्टल बॅलेट ज्या आहेत ETPBSच्या त्याची सुद्धा मतमोजणी फिजिकल पद्धतीनंच होते, म्हणजे फिजिकल शीट्स मोजूनच त्या होतात आणि त्या देखील जे काउंटिंग एजंट्स असतात त्यांच्या सहीनं, त्यांच्या उपस्थितीत ही मोजणी होते. त्यामुळं कुठंही त्याच्याबद्दल सुद्धा संशय घ्यायची गरज नाही आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे सगळ्यात धक्कादायक गोष्ट पहिली ही तर आहे की मंगेश पांडिलकर जो रवींद्र वायकरांचा मेहुणा आहे त्याला हा मोबाईल वापरण्याची परवानगी मिळायला नव्हती पाहिजे होती. ज्या मोबाईलवरती OTP येत होता पोर्टल ओपन करण्यासाठीचा, की ज्या पोर्टलमध्ये माहिती भरली जाते आकडेवारीची प्रत्येक फेरीनंतर, तो पांडिलकरला द्यायची गरज नव्हती. मंगेश पांडिलकरनं आपण फोन वापरल्याची गोष्ट कबूल केलेली आहे का, तर ती केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण ड्रायव्हरशी या फोनवरून बोललो, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही वापर जो आहे तो केलेला नाही.
आता ही जी बातमी काल आलेली आहे त्याचं हेडिंग खूप धक्कादायक होतं. आता पोलिसांचं, निवडणूक आयोगाचं म्हणणं काय आहे? निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ही केस जी आहे ती केवळ मतमोजणी केंद्रामध्ये गैरपद्धतीनं मोबाईल वापरल्याची केस आहे. ज्या व्यक्तीला हा मोबाईल वापरण्याची मुभा नव्हती त्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे आणि तेवढीच ही केस आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. पोलीस याच्या संदर्भात काय म्हणतात तर द हिंदूमध्ये जी बातमी आली आहे त्याच्यानुसार या वनराई पोलीस ठाण्याचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत रामप्यारे राजभर, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियमांचं पालन न केल्याप्रकरणी फक्त तक्रार दाखल केलेली आहे. बाकीची सगळी थिअरी आहे, पण फोन चेक केल्यानंतर आम्ही तो आता फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवलेला आहे. त्याच्यानंतर अधिक स्पष्टता या सगळ्या प्रकरणामध्ये येईल. ज्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दिली, मिड डे आणि लोकमत वर्तमानपत्र, त्यांच्या विरोधात सुद्धा केस दाखल करण्यात आलेली आहे फेक न्यूज पसरवल्याच्या प्रकरणी. आणि आता जे पराभूत उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर आणि जे विजयी उमेदवार आहेत रवींद्र वायकर, दोघांच्या प्रतिक्रिया आल्यात. रवींद्र वायकरांचं म्हणणं आहे की जर अशा पद्धतीनं फ्रॉड होत असेल ईव्हीएममध्ये तर तो काही केवळ एका मतदारसंघामध्ये होईल का? तो देशामध्ये सगळीकडे का नाही झाला? आणि तेव्हा तुम्ही सगळे गप्प होता, आता केवळ तुम्हाला पराभव पचवता येत नाहीये, त्यामुळे असे आरोप केले जात आहेत, हे रवींद्र वायकरांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर अमोल कीर्तीकर या सगळ्या संदर्भात काय म्हणतात तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 वेगवेगळ्या केसेस दाखल केलेल्या आहेत. एकतर क्रिमिनल केस आहे ही जी या प्रकरणातली आहे आणि दुसरी कोर्ट प्रोसेस आहे. इलेक्शन पिटिशन दाखल करता येते 45 दिवसात, त्याच्यानुसार आम्ही ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडतोय. आता फेर मतदानाची मागणी त्यांनी केलेली होती पण ती फेटाळली गेली, कारण निवडणूक आयोगाचे जे अधिकारी होते त्यांनी केवळ तोंडी आम्हाला सांगितलं की आम्ही हे करणार नाही, त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात दिलेलं नाहीये, हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाचं त्याच्या संदर्भातलं म्हणणं आहे की 7:53ला निकाल जाहीर झाला, त्याच्यानंतर 8:03 अमोल कीर्तीकरांनी फेरमतदानाची मागणी केली की जी त्यांनी आधी करायला पाहिजे होती, विहित मुदतीत करायला पाहिजे होती. त्यांनी त्या वेळेमध्ये कुठल्याही पद्धतीनं व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासंदर्भात मागणी केलेली नव्हती. लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टानं सुद्धा हा आदेश दिलेला होता, निकाल दिलेला होता की जर तुम्ही तक्रार केली तर व्हीव्हीपॅटची मोजणी जी आहे ती 100% होऊ शकते. त्याच्या संदर्भातली तक्रार जी आहे ती मात्र तिथल्या लोकांना करावी लागेल. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे अमोल कीर्तीकरांनी ही तक्रार योग्य वेळेत केलेली नव्हती. अर्थात याच्या संदर्भात आता केस जी आहे ती कोर्टामध्ये दाखल आहे, त्याच्यावरती पुढं काय होते आपल्याला कळेल. पण याच्यामधल्या इतर 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एकतर निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकरणाची स्वतः तक्रार करायला पाहिजे होती, ती त्यांनी केली नाही. 2 इतर उमेदवारांनी तक्रार दाखल केली, त्याच्यानंतर सुद्धा पोलिसांनी FIR दाखल करायला एवढा उशीर लावला. दुसरी गोष्ट आहे CCTV फुटेज. या सगळ्या प्रकरणाचं CCTV फुटेज आपण म्हणजे हायकोर्टाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच देऊ शकतो अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे. त्यांनी ते पोलिसांना सुद्धा दिलेलं नाही अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. तर ही टाळाटाळ नेमकी का होते हा सुद्धा या सगळ्या प्रकरणातला प्रश्न आहे. आणि जर इतक्या कमी पोस्टल बॅलेट्सनी हा विजय झालेला आहे तर फेर मतमोजणी जी आहे ती आवश्यक होती. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ज्या क्षणी जो मतामधला फरक आहे 2 उमेदवारांच्या त्याच्यापेक्षा जर बाद झालेली मतं जास्त असतील तर आपोआप आम्ही फेअर काउंटिंग करतो. तशा पद्धतीने आम्ही पोस्टल बॅलेटचं फेअर काउंटिंग जे आहे ते केलेलं होतं. पण एकूण सगळी जी यंत्रणा आहे म्हणजे मतमोजणीची त्याचं मतमोजणी जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली नव्हती. आता पांडेलकर आणि गुरव दोघांनाही रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टच्या सेक्शन 188 आणि 34च्या अंतर्गत दोघांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण अजूनही कुणाला अटक झालेली नाही आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये एलॉन मस्क आणि राहुल गांधी या सगळ्यांनी उडी घेतलेली आहे. राहुल गांधींनी सुद्धा एक ट्विट केलं, त्याच्यावरती एलॉन मस्क हे अमेरिकेतल्या निवडणुकीबद्दल नेमके त्याच वेळी बोलत होते. अमेरिकेमध्ये सध्या जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एलॉन मस्क यांचं ट्विट होतं की ईव्हीएम वी शुड इलिमिनेट ईव्हीएम असं त्यांचं म्हणणं होतं. द रिस्क ऑफ बिईंग हॅक्ड बाय ह्युमन्स ऑर AI व्हाईल स्मॉल इज स्टील टू हाय. म्हणजे जरी ती शक्यता कमी असली तरी देखील ती जास्त मोठ्या प्रमाणातली गंभीर आहे असं एलॉन मस्क यांचं म्हणणं आहे. जे एलॉन मस्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातले म्हणजे इतके मोठे उद्योगपती आहेत, टेक्नॉलॉजी संदर्भात सातत्यानं त्यांच्या कंपन्यांमध्ये नवीन इनोव्हेशन्स होत असतात, ते ईव्हीएमबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. राहुल गांधींनी सुद्धा याच एलॉन मस्क यांच्या ट्विटचा आधार घेत परत एक ट्विट केलं. अर्थात त्याला जे IT मंत्री आहेत देशाचे राजीव चंद्रशेखर त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि भारतामध्ये हे अशा पद्धतीनं होऊ शकणार नाही, हवं तर तुम्हाला आम्ही ट्रायल देतो, हे सुद्धा उत्तर राजीव चंद्रशेखर यांनी एलॉन मस्क यांच्या ट्विटला दिलेलं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जी निवडणूक 48 मतांनी फक्त फिरली आणि ज्याच्यामध्ये पोस्टल बॅलेटच्या मतांच्या आधारे हा सगळा रिझल्ट जो आहे तो फिरला, ती सगळी प्रक्रिया आता निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभारामुळे संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे. निवडणूक आयोगाला या सगळ्या प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी पारदर्शकपणे प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. केवळ हात झटकून चालणार नाही, तर आणि तरच या निवडणूक व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास जो आहे तो कायम राहील. वर्तमानपत्रांनी ज्या बातम्या दिल्यात त्याच्यामध्ये सुद्धा केवळ पोलीस सूत्रांच्या आधारे
ईव्हीएम मोबाईलद्वारे हॅक होऊ शकतं ही बातमी देणं जे आहे ते बेजबाबदारपणाचं आहे. खरोखर ईव्हीएमच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोबाईल OTP अनलॉकिंगचा काही विषय आहे का याची खातरजमा करूनच ही बातमी द्यायला पाहिजे होती. दुसरीकडे एक लक्षात घ्या की OTPचा आणि मोबाईलचा संबंध ज्या ठिकाणी आहे त्या गोष्टीच फक्त याच्यामध्ये नीट तपासल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दलची सुद्धा प्रक्रिया म्हणजे मोबाईल कशासाठी लागतोय, OTP कशासाठी लागतोय, तर तो ATPBS म्हणजे पोस्टल बॅलेटच्यासाठी. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या OTPच्या यंत्रणेद्वारे नेमकं काय झालेलं आहे हे समोर यायला पाहिजे. फक्त EVMच्या बद्दल एक हे पण आठवून बघा की EVM हॅक करण्यासाठी निवडणूक आयोगानं एक प्रेझेंटेशनसुद्धा ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांना चॅलेंज दिलेलं होतं की तुम्ही हॅकर्सला घेऊन या आणि इथं EVMबद्दलचे आम्हाला जे काही तुमच्या मनातल्या शंका असतील ते आम्ही सगळ्यांना उत्तरं देऊ, तुम्ही आम्हाला EVM हॅक करून दाखवा. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांची ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे पुन्हा चर्चेमध्ये आहे. आता विरोधकांच्याकडून ही मागणी केली जाते की वायकरांचा हा विजय जो आहे तो स्थगित करावा, त्यांचा निकाल स्थगित करावा, कोर्टाचा आदेश यावा, कोर्टाच्यामध्ये ही प्रक्रिया तातडीनं पार पडावी आणि नंतर पारदर्शक पद्धतीनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच हा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर व्हावा. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय आणि आत्ता मी जी तुम्हाला हे सगळं गोष्ट सांगतोय त्याच्यातून तुमच्या शंका दूर झालेल्या आहेत की नाहीत, की तुम्हाला अजून या सगळ्या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न आहेत, असू शकतात. प्रश्न आपल्याला पडत राहिले पाहिजेत. ते जर प्रश्न असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. विषय नीट समजलेला आहे की नाही हे पण नक्की कळवा. सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर आपल्याला 2 लाखाचा टप्पा पण गाठायचा आहे, त्याच्यासाठी तुमच्या मदतीची आवश्यकता आहे.